आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललं गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय। आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय। पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता। त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता। डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं। आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवातच्या खात्यामध्ये जमा होतील। लाडक्या बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट। आता लाडक्या बहिणींना फक्त 1 महिन्याचा लाभ नाही, तर आता 3 महिन्यांचे एकत्रित हप्ते मिळणार आहेत आणि 4500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पडायला देखील सुरुवात होत आहे। सोबतच प्रत्येक महिन्याला आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो वाटपाला सुरुवात होणार आहे। तुम्ही न्यूज बघितली असेल आणि त्यानुसार तुम्हाला समजलं असेल की 2100 रुपये देण्यावरती सरकार आता ठाम झालेले आहेत आणि फायनली आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देखील मिळणार आहे। प्रत्येक महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो 1500 वरून वाढून आता 2100 रुपये करण्यात येत आहे। त्यापूर्वीच तुमच्या खात्यावरती 4500 रुपयाची रक्कम आहे ती वाटप होत आहे। ज्या बहिणींनी केवायसी केली नव्हती ते देखील आता केवायसी करू शकतात आणि लवकरात लवकर याची जी सुरुवात आहे ती होत आहे। अंगणवाडीचे जे सेविका आहेत त्यांना परत पडताळणीची जी प्रोसेस आहे ती करायला सांगितलेली आहेत आणि ज्यांनी केवायसी चुकीच्या पद्धतीने केलेले होते, ऑप्शन चुकीचे भरलेले होते, त्यांना देखील आता जी केवायसी आहे ती करता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी सुद्धा तुम्ही करून घेणे आहे। तुम्हाला जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविकाला जाऊन विचारायची आहे आणि त्यानुसार तुमची जी चुकीची प्रोसेस झालेली आहे, ज्या कारणाने तुमचे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसते, ते माहिती तुम्हाला तिथे भरून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या खात्यावरती एकत्रित जे हप्ते आहेत 3 हप्ते 4500 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती मिळणार आहे आणि यामध्ये पात्र ठरल्यानंतरच तुमच्या जो खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता आहे तो देखील सुरू होणार आहे, नाहीतर तुमच्या खात्यावरती रक्कम आहे ती कायमची बंद करण्यात येणार आहे।